बोरवण शाळेत आमदार शिरीषदादा नाईक यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा। आज 16 जून 2025 नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरवण येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला आमदार श्री शिरीषदादा नाईक यांची विशेष उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात गावातून काढलेल्या प्रभात फेरीने झाली, ज्यात विद्यार्थी आणि ग्रामस्थ सहभागी झाले। त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। शाळेचे मुख्याध्यापक श्री दिलीप गावित सर यांनी प्रास्ताविक केले। यावेळी माननीय श्री DM देवरे साहेब, गट विकास अधिकारी नवापूर आणि माननीय आमदार श्री शिरीषदादा नाईक यांनी पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, बूट, सॉक्स आणि मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले। एक पेड़ मां के नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपणही करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी श्री रमेश गावित सर यांनी उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रमाला माननीय श्री राजेश दादा गावित, पंचायत समिती सदस्य, माननीय श्री आरिफभाई पालावाला, माजी नगराध्यक्ष माननीय श्री चव्हाण रावसाहेब, माननीय श्री तुकाराम गावित रावसाहेब, माननीय श्री रमेश चौरे साहेब, गट शिक्षणाधिकारी नवापूर, माननीय श्री भगवान सोनवणे, केंद्र प्रमुख केंद्र रायगड, SMC अध्यक्ष अरुणदादा कोटवाल आणि श्री धर्मादादा गावित, ज्येष्ठ नागरिक बोरवण यांची उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। आहे की आजकाल म्हणजे जेव्हा आपण परिस्थितीनुसार आपण बघतो की लोक म्हणजे पालक असतील, त्यांचे वडील, आई वडील असतील, आज म्हणजे मानसिकता झालेली आहे की इंग्लिश मिडियममध्ये आपण विद्यार्थ्यांना, मुलांना ठेवलं पाहिजे, परंतु असं काही नसतं। कारण आज आपण बघतो आहोत की जेव्हा त्यावेळेस शाळा नव्हत्या, म्हणजे इंग्लिश मिडियम नसते किंवा तर मोठमोठे नसते, तर फार लोक जिल्हा परिषद शाळेमधूनच शिकलेले आहे। आम्ही सुद्धा नवागावच्या आसाम शाळेमध्ये शिकलेलो आहे। आणि असं मनामध्ये जो आपला न्यूनगंड असतो, कारण ह्या गावामध्ये मला माहीत आहे की आपला मतदारसंघ आहे, कोतवाल लोक फार प्रमाणात आहे, गरीब परिस्थिती असते, बाहेर जातात आम्हाला, परंतु आपण जेव्हा इथे शाळेत शिकतो, जेव्हा जे घडवणारे शिक्षक आहे, खरं म्हणजे दिलीप सर आणि रमेश सर एवढे ॲक्टिव्ह वाटले की 2023 साली यांनी तालुक्यामध्ये पहिला क्रमांक पटकावलेला, जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक, आणि आता राज्यामध्ये सुद्धा आपण तयारी करता येते। आपण स्पर्धेत म्हणजे अभिनंदनात पात्र आहात। कौतुकसुद्धा तुमचं विद्यार्थी मित्रांनो, आपण जेवढा अभ्यास करणार, कारण शिक्षण म्हटलं, कारण आज शिक्षणाशिवाय पर्याय नाही, आणि शिक्षण एवढं आपण मनापासून इथेच ते शिकवतात, पण घरी जाऊन सुद्धा अभ्यास करा। अभ्यासाबरोबर आपण असं नाही सांगा की खेळायचं वगैरे, आपलं खेळायचं वयसुद्धा आहे आणि चांगलं, कारण त्याच्यामध्ये तब्येत, हेल्थसुद्धा आपली चांगली राहते। आणि आपण असं ठरवलं की लहानपणापासूनच, आणि आपल्याला जर समजलं नाही तर आपण सरांना म्हणजे आपण जो घाबरतो, अरे आपल्याला येत नाही तर सरांना कसं विचारायचं, आपलेच सर आहे ते 10 वेळा विचारा, मला सर हे येत नाही, हे गुणाकार येत नाही, बेरीज येत नाही, वजाबाकी येत नाही, म्हणजे प्रत्येक गोष्ट जी मनातली आहे, किंवा ये आता इंग्लिश मिडियम CBSE पॅटर्न विषय आमच्या वेळेस तर नव्हता, परंतु आता एवढा चांगला शासनाने धोरण केलेलं एक CBSE पॅटर्न, त्याच्यामुळे आपण फार म्हणजे, कारण जिल्हा परिषदमध्ये शिकलेले विद्यार्थीसुद्धा IAS, IPS, क्लास 1 अधिकारी झालेले आहेत। आपण सुद्धा म्हणजे मनामध्ये न्यूनगंड म्हणजे भीती न बाळगता सरांना विचारा, चांगला अभ्यास करा आणि मोठे व्हा, मोठ्या पदावर जा। कारण असं मनामध्ये धरायचं नाही की जे खूप मोठ्या इंग्लिश मिडियममध्ये असतील किंवा बाहेर शिक्षण घेत असतील तेच मोठ्या पदावर जातात, आपण काय हे नाही, हे मनातून काढून टाका। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हणजे ते तेव्हा सांगितलेलं आहे की जो म्हणजे शिक्षण घेतो जे वाघिणीचं दूध आहे, आणि हे वाघिणीचं शिक्षण ते जर शिकलो, आपण शिक्षण घेतलं तर गोरगुरल्याशिवाय राहत नाही, म्हणून आपण फार मोठे व्हा, हीच आपल्याला मी एक विनंती करतो। आणि जास्तीत जास्त आपल्याला परत एकदा सांगतो की आपल्याला समजलं नाही तर आपल्या गुरुवर्यांना निश्चितच विचारा अभ्यास कसा करायचा, कारण ते खरं म्हणजे तेच आपल्याला घडवत असतात। म्हणून न न्यूनगंड, न भीती बाळगता सरांना 10 वेळा विचारा, एवढीच आपल्याला विनंती करतो। परत एखाद्या वेळी मला बोलवा सर, माझे शेत बी बाजूला झाले ते तुमच्या बांधाला लागूनच आहे, काय असेल तर मी आरिफबाईंना सांगितलं थोडंसं हे करून द्या, म्हणजे खेळायचं तर एक विद्यार्थ्यांना हे होऊन जाईल।